मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे MAPS त्याबाबत अपडेट आहेत। आता अपडेट हे तुमच्या फायद्यासाठीच असतात। अप्रेंटिसना जे 42,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत त्याबाबत आणि नवीन शासनाचे GR सुद्धा आलेले आहेत प्रोत्साहन योजनासाठी। तर नवीन वेबसाईट सुद्धा लॉन्च केलेली आहे जी आतापर्यंत तुम्हाला सिंगल पेज दिसत होतं। तर अशा प्रकारे इंटरफेस कालपासून अपडेट करण्यात आलेला आहे। त्यासंबंधी परिपत्रक सुद्धा आहे। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजे MAPS मार्फत जो तुमचा लाभ आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुम्हाला मिळणार आहे। त्याच्या SOP सुद्धा यामध्ये दाखवणार आहे। SOP कशा प्रकारे आहेत ते सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला सर्व काही आता सुरळीत होणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस असतील, कॉल असतील, कमेंट्स असतील, तर एवढं भरभरून चॅनलला प्रेम केलेलं आहे त्यामुळे तुमचा जो लाभ आहे तो तुमच्यापर्यंत मिळेपर्यंत मी तुमच्यासोबत राहणार आहे। सर्व काही सुरळीत होईल। अर्ज चुकलेला आहे, तारखा चुकलेल्या आहेत, कंपनी अप्रूव्ह करत नाही, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत। त्यासंबंधी परिपत्रक काढलेलं आहे ते सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत आहे। तर जाऊ डायरेक्ट वेबसाईट आणि या परिपत्रकाकडे जे तुम्हाला तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। गरजूंपर्यंत सदर व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येकाला ही योजना मिळून जाईल। इतर अपडेटसाठी जे जॉब अपडेट असतात टेलिग्राम आणि चॅनल जो यूट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल आहे त्या मार्फत दिले जातात। सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर मित्रांनो इथे mapsdvt.gov.in ही वेबसाईट आतापर्यंत सिंगल पेज दिसत होतं। तर आता महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने तुम्हाला पेज दिसतो आहे। सुंदर पेजचा डिस्प्ले आहे आणि अपडेटचं काम चालू आहे। म्हणजे वेबसाईट जी बांधणी म्हणतो आपण त्याला ती ह्या ठिकाणी केली जात आहे। होम टॅब आहे, अबाउट MAPS दिलेला आहे, DBT स्टेटस म्हणजे किती जणांना DBT मिळाले हे सगळं तुम्हाला एका लिंकवर सगळं मिळणार आहे। इन्स्ट्रक्शनल व्हिडिओज मिळणार आहेत, तुम्हाला मेळाव्याबाबत माहिती मिळणार आहे, डॅशबोर्ड आहे, गॅलरीमध्ये फोटोज आणि इतर डिटेल मिळणार आहेत, रिपोर्ट्समध्ये मिळणार आहेत। तर प्रत्येक याच्यामध्ये जे टॅब आहेत आता MAPS बाबत इथे मिळणार आहे। तुम्हाला शंका असतील तर कॉन्टॅक्ट्स असमध्ये जाऊन तुम्ही शंका किंवा तुमचे ईमेल्स किंवा फोनसुद्धा करू शकता। अधिक माहिती तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर मिळेल। तर MAPS बाबत माहिती दिलेली आहे जी आपण आता हे मराठीमध्ये सुद्धा हवं तर मराठी आहे, इंग्लिश आहे। मराठी केल्यानंतर सदर जी माहिती आहे वेबसाईट टर्न इंटू मराठी होते। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे MAPS बाबत माहिती मिळणार आहे जी माहिती याच्यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अपडेट केलेली आहे। साधारण मागच्या वर्षामध्ये 3600 कोटी म्हणजे या ठिकाणी 36 कोटी 25 लाखपर्यंत वाटप गेल्या वर्षीच या ठिकाणी वाटप झालेलं आहे। इथे तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मिळणार आहे आणि याबाबत पत्र आतापर्यंत या महिन्याभरात 24,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। एस्टॅब्लिशमेंट जे आहेत त्या 5,000 एस्टॅब्लिशमेंट 5,200 एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। क्लेम साधारण 13,232 सबमिटेड झाले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी 24 म्हणजे जवळजवळ निम्मे सबमिटेड झाले आहेत। ॲप्रूव्ह कंपनीने 35च केले आणि एकाच मुलाला आतापर्यंत फंड डिस्बर्स म्हणजे 42,000 रुपये मिळालेले आहेत। तर ही तुम्हाला इथे डिटेल मिळते आहे। नंतर SOP तुम्हाला इथे मिळणार आहेत। ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते ही प्रोसिजर कंपन्यांना सुद्धा दिली जाणार आहे, त्याबाबत परिपत्रक आहे। काही सक्सेस स्टोरीसुद्धा या वेबसाईटवर दिलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला GR या ठिकाणी मिळेल। सगळं एकाच पेजवर पूर्ण मिळणार आहे। SOP सुद्धा या ठिकाणी मिळतील। हे पेज आता मराठीमध्ये कन्वर्ट होतं आहे, थोडा वेळ लागतो कारण बांधणी चालू आहे। वेबसाईट बांधणी चालू असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे। तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करायला सुद्धा प्रॉब्लेम येतो आहे। आता इथे मराठीमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जाल। आता ही एरर येते आहे कारण वेबसाईटची बांधणी चालू आहे। तर अशा प्रकारे सगळं एकाच पेजवर मिळणार आहे।
तर याबाबत परिपत्रक कालच 10 तारखेला आलेलं होतं. तर या परिपत्रकाबद्दल बघू. तर यामध्ये सर्व DY डायरेक्टरना म्हणजे परिपत्रक आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना जी आहे MAPS, थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने विद्यावेतन अदा करण्याच्या प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे SOP दिलेले आहेत. तर यामध्ये थेट म्हणजे DBT ट्रान्सफर आतापर्यंत मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तर हे तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे. तुमच्या जो चालू अकाउंट आहे आणि आधार सीडिंग आहे त्याच अकाउंटला जाणार आहे. याबाबत आहे. तर ही योजनेबाबत जी डिटेल दिलेली आहे, कधी GR आला आणि ह्या 22-23ला आर्थिक वर्षात प्रलंबित विद्यावेतन म्हणजे 21-22 आणि 22-23 एवढं प्रलंबित विद्यावेतन आहे. हे ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून दिनांक 1/4/23 पासून ऑनलाईन पद्धतीने MHA-DBT मार्फत योजना राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला ऑफलाईन दिली होती, परंतु आता त्यानंतर पूर्ण ऑनलाईनच सगळं योजना जी आहेत मुलांच्या खात्यामध्ये गेली पाहिजे MHA-DBT मधून. तर 29/6 पासून सदर पोर्टल कार्यान्वित म्हणजे लाईव्ह करण्यात आलेला आहे. मुलांनी 29/6 पासून याबद्दल व्हिडिओसुद्धा बनवले होते. तर तुम्ही यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु आता परत एकदा तोच पोर्टल थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवलेला आहे आणि SOP तुम्हाला या इंग्रजी आणि मराठीमध्ये जोडलेली आहे, ती सुद्धा या अनुषंगाने. म्हणजे हे पत्र तुम्हाला आस्थापनांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक BTRI सेंटरला म्हणजे प्रत्येक आस्थापना आणि BTRI सेंटरला सुद्धा दिले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा डाउनलोड करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे वेबसाईटवर. त्यामुळे कोणालाही काळजी करायची गरज नाही. तर इथे तुम्हाला बऱ्याच जणांना मेसेजेस आले, ईमेल आले की तुमची तारीख चुकलेली आहे. हे सुद्धा करेक्शन होणार आहेत. आता कालच बऱ्याच विद्यार्थ्यांनी ईमेलचे स्क्रीनशॉट शेअर केलेत. युअर क्लेम ॲप्लिकेशन हॅव्हिंग क्लेम ID नॉट अप्रूव्ड. इथे नॉट अप्रूव्ड म्हटलेलं आहे. कारण का? युअर इस्टॅब्लिशमेंट गव्हर्नमेंट फॉर द क्लेम म्हणजे हा जो 42,000 क्लेम आहे तुम्ही जो केलेला आहे तो अप्रूव्ह केलेला नाही. कारण का? तर इथे अप्रेंटिस स्टार्ट डेट अँड एंड डेट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर जी डेट आहे आणि तुम्ही जी क्लेममध्ये दिसलेली डेट आहे याच्यामध्ये थोडासा फरक म्हणजे 1 दिवसाचा फरक दिसत होता. तर याबद्दल टेक्निकल टीमला सुद्धा कळवलेलं होतं. तरी आता हा क्लेम तुमचा रद्द केलेला आहे. यू आर रिक्वायर्ड टू करेक्ट अँड रिसबमिट द क्लेम ॲप्लिकेशन विथ करेक्ट डिटेल्स फॉर फर्दर प्रोसेस. आता या ठिकाणी म्हटलं आहे की तुम्ही परत रिक्लेम करा, परंतु त्याची डेट जोपर्यंत होत नाही तुम्ही रिक्लेम करू नका असं माझं म्हणणं आहे. या विद्यार्थ्याला मी सांगितलं की रिक्लेम करायचं आहे ज्यावेळी डेट करेक्शन होईल त्याचवेळी करायचं आहे. अगदी जर तुम्हाला हेल्प हवी असेल तर तुम्ही BTRI ऑफिसला जाऊन भेट देऊ शकता असं म्हटलेलं आहे किंवा तुमच्या एस्टॅब्लिशमेंटला सुद्धा भेट देऊ शकता असं म्हटलेलं आहे. तर MAPS टीमकडनं MHA-ITकडनं असं तर गेलेलं आहे. तर अशा बऱ्याच काही अडचणी अद्यापही आहेत. त्यामुळे तुम्ही ही वेबसाईट अपडेट 1-2-4 दिवसात व्यवस्थित होईपर्यंत थोडा वेळ घ्या आणि बाकीचे डॉक्युमेंट्स जे आहेत याच्यापूर्वी मी सांगितलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंटेशन आहे ते क्लिअर करून घ्या. बऱ्याच जणांनी बँक स्टेटमेंट जे हायलाईट केलेले नाही आहे त्यामुळे ते सुद्धा हायलाईट करून घ्या जेणेकरून तुमचा क्लेम आहे तो रिजेक्ट होणार नाही. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. वेगळ्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.